संडे म्हटलं की नकोसा वाटतो. एकतर झोप हवी असते. ऑफिसला जाणाऱ्या मुलींना, बायकांना असं वाटतं की आपली झोप कंप्लीट झाली पाहिजे आणि थकवा दूर करण्यासाठी आपण तो दिवस वापरतो. आणि त्याच वेळेस तुम्हाला सुचतं की आज बनवायचं काय? मग चिकन उरलेलं असतं तुमच्यासाठी विचार करण्यासाठी किंवा अंडी किंवा मच्छी अशा प्रकारे. पण आपण बनवण्याची पद्धत एकच असते दरवेळेस. तर अशा वेळेस आपल्याला असं वाटतं की थोडंसं युनिक काहीतरी असेल तर बरं पडेल आणि त्याच वेळेस आपण अशा प्रकारच्या रेसिपीज बनवू शकतो. तर मी इथे घेतलेलं आहे पाणी एका पातेल्यामध्ये आणि त्याच्यात 4 अंडी टाकलेली आहेत शिजवण्यासाठी. थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि ही अंडी शिजू दिलेली आहेत. 10 मिनटं मी वाफेवरती शिजवून घेतलेले आहेत. त्यांचा कवच थोडासा मोकळा झाल्यासारखं वाटला, चीर आल्यासारखं वाटला की मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि हे पहा आपली अंडी शिजून रेडी आहेत. तर आता आपण या अंड्यांना थंड पाण्यामध्ये ठेवून थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच हे कवच काढून घ्यायचे आहेत. तेव्हाच कवच एकदम व्यवस्थित निघतात आणि त्यानंतर आपण वळणार आहोत पुढच्या रेसिपीकडे. आता आज आपण या रेसिपीसाठी युनिक म्हणजे आपण याच्यामध्ये कांदाही वापरलेला आहे, पण त्याची पातसुद्धा वापरलेली आहे. कांद्याची पातसुद्धा वापरलेली आहे. त्यामुळे आपल्या ह्या रेसिपीला खूपच छान अशी चव आलेली आहे आणि त्याला तवंगसुद्धा, तरीसुद्धा छान आलेले आहे. तर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि त्यानंतर ही रेसिपी एकदा तरी करून पहा. तर आपण वळूयात आपल्या पुढच्या रेसिपीकडे. इथे अंड्यांच्या साली मी काढून घेतलेल्या आहेत. हे आहेत कांदे, हे छोटे छोटे कांदे आणि त्याला अर्धवट अशी कांद्याची पात. पूर्ण पात मी घेतलेली नाही, अर्धीच घेतलेली आहे. पहिल्यांदा मी पूर्ण कांदे जे आहेत मागचे ते बारीक चिरून घेणार आहे आणि त्यानंतर आपण ही जी कांद्याची पात आहे पुढची ती एकत्र बारीक चिरून घेणार आहे. अशा प्रकारे हे पूर्ण आपण कांद्याची पात बारीक करून घ्यायची आहे. आता आपण या रेसिपीला काय नाव द्यायचं आहे हे मला सुचलेलं नाही आहे, पण मी आपला टायटल हेच ठेवणार आहे की कांद्याच्या पातीचा उपयोग करून बनवलेली आज आपण अंड्याची रेसिपी आहे. तर ही आहे कांद्याच्या पातीचा उपयोग करून बनवलेली अंडा करी असं मी नाव देणार आहे. तुम्हाला काही युनिक सुचलं तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर अशा प्रकारे आपली ही कांद्याची पात आणि त्याचा कांदा बारीक करून झालेला आहे आणि हा रेडी आहे. थोडंसं आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि त्याआधी मी ही पात साफ करून ठेवलेली होती, छान स्वच्छ धुवून वगैरे ठेवलेली होती. तसंच तुम्हीही करा. रेसिपी पूर्ण दाखवायचं म्हटलं तर अर्धा तास लागेल आपल्याला, म्हणून आपण शॉर्टकटमध्ये जेवढं काही सांगू शकतो, करू शकतो त्याच गोष्टी मी दाखवत आहे. इथे एक पॅन घेतलेला आहे, तो गरम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी 3 ते 4 चमच असं तेल घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यात छोटा चमचा चमचा जो आहे त्याच्याने मोहरीची फोडणी देणार आहे. हे पहा अशा प्रकारे थोडीशी आपण मोहरी घेऊन इथे फोडणी दिलेली आहे आणि त्यानंतर आपण तमालपत्र घेणार आहे. तर 3 ते 4 आपण तमालपत्र घ्यायचे आहेत, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण 1 चम्मच असे जिरा वापरणार आहे. तर हे तिन्ही वापरून झाल्यानंतर आपण हे छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये दगडी फूल एक वापरणार आहोत, ते मी इथे टाकत आहे. इथे आपण दगडी फूलसुद्धा टाकलेलं आहे, एकच वापरलेलं आहे. त्यानंतर जे आपण कांद्याची पात आणि कांदा बारीक करून ठेवला होता तो याच्यात परतून घ्यायचा आहे. मस्त हे मिश्रण आपण परतून घेणार आहोत आणि याच्यामध्ये मी जो मसाला वापरलेला आहे, जो कांद्याचा, लसूणचा आणि जिरे असा करून जो मसाला मी बनवलेला आहे त्याची लिंक मी या व्हिडिओ खाली देणार आहे. तर तिथे जाऊन तो मसाला तुम्ही बनवून घ्यायचा आहे तशा प्रकारे आणि नंतर ही रेसिपी बनवायला आपण घ्यायचा आहे. तर खूपच सोपा आहे तो मसाला. तर तुम्ही लिंकमध्ये जाऊन तो मसाला बनवून घ्या आणि त्यानंतर अंडी शिजत ठेवा आणि ही रेसिपी बनवायला घ्या. आता मी इथे लाल तिखट वापरलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये लाल कश्मीरी येतात ते 1 चम्मच आणि 1 चम्मच घाटी मसाला आहे. तुमच्याकडे जोही मसाला अवेलेबल असेल लाल तिखट वगैरे तुम्ही तो वापरू शकता. यानंतर हाही छान याच्यात परतून घेतलेला आहे मी इथे आणि आता आपण तो मसाला जो मी 8 दिवसांसाठी करून ठेवलेला होता फ्रीजमध्ये त्याच्यातले 2 चम्मच मी इथे घेणार आहे आणि ते छान परतून घेणार आहे. तो मसाला छान याच्यामध्ये मी परतून घेणार आहे. हे पहा अशा प्रकारे.
2 ते 3 चम्मच तुम्ही घेऊ शकता तुमच्या ग्रेव्हीनुसार. छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण परतून घ्यायचा आहे आणि मस्त अशी ही रेसिपी बनते. तुम्ही पहा मस्त असं हे भाजून घेतलेला आहे हा मसाला. पूर्ण छान ही ग्रेव्ही खूप सुंदर बनलेली असते आणि तुम्ही पाहू शकता याला तेलसुद्धा सुटलेलं आहे छान. तुम्हाला जर थोडंसं चण्याचं पीठ घ्यायचं असेल या रेसिपीमध्ये ग्रेव्ही समजा तुम्हाला मसाल्याचा वापर कमी करायचा असेल आणि ग्रेव्ही घट्ट अशी हवी असेल तर थोडंसं तुम्ही चण्याचं पीठ अर्धा चम्मचभर तुम्ही घेऊ शकता आणि ते छान आपण याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. तेव्हाच त्याला छान अशी चव येते. डायरेक्टली तुम्ही टाकायचं नाही आहे. ते या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. मी इथे मीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेऊन झालेलं आहे. आता आपण ग्रेव्हीनुसार याच्यामध्ये पाणी ॲड करूया. तर इथे मी पाणीसुद्धा ॲड करते आहे. तर मला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं मी इथे पाणी घेणार आहे. हे पहा अशा पद्धतीने. पाणी आपलं छान ॲड करून झालेलं आहे. पहा ग्रेव्ही घट्ट-मुट्ट आहे आपली छान अशी. त्याला तरीसुद्धा येणार आहे. आता जेव्हा उकळी येणार आहे तेव्हा आपण गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. कारण गॅसची फ्लेम कमी असेल आणि झाकण नसेल तर आपल्या रेसिपीला जेही आपण आमटी बनवतो आणि आपण जेही भाजी बनवतो त्याला तरी अशी छान येते. आता इथे मी ही अंडी अर्धी-अर्धी बारीक करून घेतलेली आहेत आणि ती छान याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. त्याच्या आतमधला जो बल्क असतो त्याच्यामुळे अजून ग्रेव्ही ही आपली घट्ट-मुट्ट होणार आहे आणि त्याची चवसुद्धा या रेसिपीत उतरणार आहे. त्यामुळे या रेसिपीला अप्रतिम अशी चव येते. तर नक्की करून पहा आणि मला खात्री आहे की तुम्ही बनवालच, कारण ही काहीतरी थोडीशी वेगळी आहे आणि तुम्हाला ही बनवल्यानंतर नक्की आवडेल. आणि आवडल्यानंतर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनसुद्धा ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, जेणेकरून जी ही रेसिपी मी टाकणार ती तुमच्यापर्यंत प्रथम पोचून जाईल. आणि आता इथे जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये मला तुमचं मत कळवा आणि तुमच्याकडे काही युनिक आयडिया असतील तर मला नक्की कमेंट्समध्ये लिहून पाठवा. तुमच्याकडेही अशा छान छान रेसिपीज असतील तर तुम्ही मला तिथे शॉर्टकटमध्ये सांगू शकता. मी प्रयत्न करेन तुमची रेसिपी जगभरात पोचवण्यासाठी. तर आपण ही रेसिपी कशी झालेली आहे पहा. असा ह्याला शेड आलेला आहे रेसिपीला आणि खूप सुंदर चव झाली होती. मी याच्यामध्ये जो मसाला वापरलेला आहे त्याची लिंक या रेसिपीच्या खालीच देत आहे, तर ती तुम्ही पहिल्यांदा बघा आणि तो मसाला तुम्ही कोणत्याही आमटीसाठी वापरू शकता. आमटीला खूप छान चव येते आणि अंडा करीलासुद्धा वापरू शकता. तर ही आहे कांद्याच्या पातीचा उपयोग करून बनवलेली आपली अंडा करी. अशाच छान छान रेसिपीज घेऊन येत जाईन तुमच्यासाठी. आता मी निरोप घेत आहे आणि अशाच नवीन एखाद्या रेसिपीसोबत पुन्हा भेटू. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करू शकता. तर तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.